राजापुरात जे काही धुमछान घडल्याचे सांगण्यात येते ते खरोखरच प्रत्यक्षात घडले का याची आता कोकणात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे। होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कोकणातील अनेक देवस्थानांच्या होळ्यांचे माड तोडून मिरवत मिरवत होळीच्या स्थानावर नेण्यात येतात। तशाच पद्धतीने श्रीदेव धूतपापेश्वराच्या होळीचा माड होळी पौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवार दिनांक 12 मार्च 2025 रोजी पारंपरिक रिवाजानुसार आणि पारंपरिक मार्गाने होळीच्या स्थानावर नेण्यात येत होता। या होळी उत्सवाला अमाप गर्दी जमली होती। सायंकाळी 7:30च्या दरम्यान हा होळीचा माड घेऊन होळकर मंडळी राजापूरच्या जवाहर चौकात आली। जवाहर चौकात असलेल्या राजापूरच्या मुख्य जामा मशिदीच्या पहिल्या पायरीला होळीचा माड टेकवण्यात येतो आणि त्याला सलामी देण्यात येते। हे सामंजस्याचे रीतिरिवाज अनेक शतकांपासून येथे सुरू आहेत। त्यानुसार होळी जवाहर चौकातील जामा मशिदीच्या समोर येताच तिचा बुंदा मशिदीच्या पहिल्या पायरीला टेकवण्यात आला। इथपर्यंत सर्व आजवरच्या रिवाजानुसार घडलं। त्यानंतर होळीचा माड उठवण्यात आला तेव्हा तो सरसरत पुढे गेला आणि सर्वात वरच्या पायरीजवळ असलेल्या लोखंडी गेटला धडकला आणि मोठा आकांत माजला। जणू काही आकाश कोसळले की काय असे वाटण्याजोगे काही मंडळींनी भोकांड पसरले। साहजिकच सारे गांगरले होते, परंतु त्यावेळी उपस्थित असणारे राजापूरचे पोलीस इन्स्पेक्टर आणि हातावरच्या बोटावर मोजण्या इतके कॉन्स्टेबल पुढे सरसावले आणि त्यांनी सपळाईने होळीचा माड मागे सारला। त्यानंतर ज्या काही अफवा पसरल्या त्याबद्दल काय बोलावे। कोणी सांगितले की होळीचा माड तब्बल 10 मीटर पर्यंत आत गेला होता, तर कोणी सोशल मीडियावाल्यांनी कोकण पेटला अशी जणू बोंब मारली। एवढेच नव्हे तर त्या पुढची मजल गाठली होती। असे सांगतात की एका सोशल मीडियावाल्यांनी भलताच शोध लावला। त्यांनी म्हणे जाहीरच केले की मशिदीचा दरवाजा फोडण्यासाठी भला मोठा लाकडाचा ओंडका मशिदीच्या पायऱ्यांपर्यंत आणण्यात आला। मशीद फोडण्याचा प्रयत्न अशी जोरदार बोंब त्यांनी ठोकली। कुणा स्वयंघोषित पत्रकारांनी कोकणातील मुस्लिम बांधव दबावाखाली आहेत म्हणून कणकवली ते राजापूर पदयात्रा काढणार असे जाहीर देखील केले। जे काही घडले ते कोकणातील स्थानिक जनतेला पुरेपूर ठाऊक आहे। त्यामुळे हे सर्व सोशल मीडियाचे प्रताप पाहून त्यांना काय म्हणावे हे जनतेला समजेनासे झाले। आजवरचा इतिहास पाहता राजापुरातील हिंदू मुस्लिम सामंजस्य हे दिलखुलास आणि खुल्या मनाचे राहिले आहे। श्रीदेव धूतपापेश्वराची होळी तोडण्यापूर्वी मशिदीच्या वतीने एक मौलवी जागेवर जातात आणि नारळ अर्पण करतात आणि नंतरच होळीचा माड तोडला जातो। एवढेच नव्हे तर हा होळीचा माड जामा मशिदीजवळ येताच तो मशिदीच्या पहिल्या पायरीला टेकवला जातो आणि नंतर ती मार्गस्थ होते। जणू सामंजस्याची सलामी देण्यात येते। राजापूर येथील खलिफे कुटुंबीय हे सुप्रतिष्ठित घराणे आहे। या मुस्लिम बांधवांकडून दरवर्षी श्रीदेव धूतपापेश्वराला मानाचे वस्त्र आणि तबक पाठवण्यात येते। या वर्षी देखील खलिफे कुटुंबियांच्या वतीने माजी आमदार सौ हुस्नबानू खलिफे, त्यांच्या पती डॉक्टर खलिफे आणि चिरंजीव आणि राजापूरचे माजी नगराध्यक्ष श्री जमीर खलिफे यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी हे मानाचे वस्त्र आणि तबक श्रीदेव धूतपापेश्वराला पारंपरिक रिवाजानुसार श्रद्धेने अर्पण करण्यात आले। एकूण परिस्थिती ध्यानी घेता असा काही राडा करण्याचा कुणाचा हेतू कदापि नव्हता हे स्पष्ट होते आणि अनावधानाने काही घडले असल्यास ते खरोखर घडले का याची देखील आता चर्चा सुरू झाली आहे। कारण ज्यावेळी होळीचा माड पुढे नेण्यासाठी उचलण्यात आला तेव्हा तो सरसरत मशिदीच्या गेटवर जाऊन धडकला। होळीचा माड अजस्त्र असतो, त्यामुळे तो प्रचंड जड असतो। त्यामुळे पुढे मार्गस्थ होण्यासाठी तो जड माड उचलण्यात आला आणि पुढे ढकलण्यात आला तेव्हा तो सावरणे होळकरी मंडळींना बहुधा शक्य झाले नाही आणि माड तसाच वेगाने पुढे गेला असावा तसेच आता जनतेत चर्चिले जात आहे। त्याचबरोबर आणखी एक अशी चर्चा आहे की होळीच्या माडाच्या पुढील बाजूला जे होळकर होते त्यापेक्षा मागील बाजूला असणाऱ्या होळकरांचा ढकल जोराचा ठरला आणि त्यामुळे होळीचा माड पुढे ढकलला गेला। त्यामुळे पुढे असणारे काही होळकर म्हणे धडपडले आणि त्यातील 4 जण जखमी झाले। एकाच्या पायाला लागले, कुणाच्या हाताला, तर कुणाला आणखीन काही मार लागला। एकूणच विचार करता जे काही घडले ते ठरवून घडलेले नव्हे तर अनावधानाने, अकल्पितपणे आणि काहीशा अपघाताने घडले असावे असा सूर आता साऱ्या कोकणातील जनतेत व्यक्त केला जातोय। ते काहीही असले तरी सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावे यासाठी राजापूरच्या या राड्याला विकृत प्रसिद्धी मिळणार नाही याची तेथील जाणत्या नेत्यांनी तात्काळ व्यवस्था केली। या बाबतीतील रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी जबर मुत्सद्दीपणा दाखवल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांनी गोडी गुलाबीने किंवा बाबापुता करून पत्रकारांना विनंती केली आणि विकृत प्रसिद्धी मिळू नये याची व्यवस्था केली असेही आता चर्चिलं जात आहे। भले तसे असले तरी मुळात कोकणचे हिंदू मुस्लिम बांधव अतिशय समजूतदार आणि शांतताप्रिय आहेत। कुणी कितीही बिनसवण्याचा प्रयत्न केला तरी हिंदू मुस्लिम बांधव नेहमी संयमाने वागत आले आणि त्याचे प्रत्यंतर याही वेळी आले। हा जो काही धांगडधिंगा झाला त्याबद्दल खुद्द राजापुरातील मुस्लिम बांधवांनी आजवर कुणाचाही जाहीर धिक्कार केलेला नाही, जाहीर निषेध केलेला नाही किंवा पोलिसांमध्ये कुणाही विरोधात
तक्रार देखील दाखल केलेली नाही. हा पोक्तपणा हीच कोकणच्या सामंजस्याची शिदोरी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.